आणि आता पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात 100 गावं 100 बातम्या। पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झाले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुंबई पुणे हायवे लगत असलेलं होर्डिंग कोसळलं। होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवरती रावेतमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि उपचारासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या 227 ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य तो ठरवल्यामुळे आता पुन्हा एकदा प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे। तसंच मतदार याद्या सुद्धा तयार करून हरकती सूचना मागवाव्या लागणार आहेत। शिंदे सरकार आमदार निधी वाटपात दुजाभाव करते असा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। राज्य सरकार आज नव्यानं आपलं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे। तेलंगणामधून पाय पसरू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाला आता मराठवाड्यामध्ये आकार येऊ लागलाय। अनेक नेते चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असून बीआरएस मध्ये प्रवेश करतायत। 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये बीआरएसची जाहीर सभा होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप नेत्यांची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महाविजय 2024 साठीची ही महत्त्वाची बैठक असून यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हजर असतील। मुंबईच्या वडाळा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक अमेय घोले यांनी युवा सेनेतल्या पदाचा राजीनामा दिलाय। रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। ज्योती वाघमारेंना शिवसेनेत आणून शिंदेंनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंविरोधात तोडीस तोड पर्याय निर्माण केल्याची चर्चा सुरू झाली आहे। सुषमा अंधारेंप्रमाणे ज्योती वाघमारे यांना सामाजिक चळवळीत काम करण्याचा अनुभव आहे। मावळमध्ये भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे मामा भाचे आहेत, मात्र हे दोघे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके अजित पवारांसोबत गेले तर पुन्हा मामा भाचे एकत्र मांडीला मांडी लावून काम करणार का, अशा चर्चांना उधाण आलंय। अजित पवार हे राष्ट्रवादीचे कणखर नेते असून ते भाजपमध्ये जाणार नाहीत, असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलंय। अजित पवारांबद्दल विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलं। अजित पवार भाजपसोबत येणार अशी पक्षामध्ये चर्चा सुरू आहे, असं वक्तव्य भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आणि अजित पवार भाजपसोबत तसंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आले तर महाराष्ट्राच्या विकासाला अजून गती मिळेल, असं गायकवाड म्हणाले। बार्शीतील शेतकरी रमेश आरगडेंचा कांद्याचा टेम्पो पुणे महानगरपालिकेने जप्त केला होता। त्यासाठी सदाभाऊ खोत यांनी शनिवारवाडा ते पुणे महानगरपालिका असा सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढला। आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी टेम्पो सोडतो असं सांगितलं। त्यानंतर तो शेतकरी टेम्पो आणण्यासाठी गेले असता आम्ही टेम्पो सोडू शकत नाही असं सांगितलं। त्यावेळी सदाभाऊ खोतांनी शेतकऱ्यांसोबत महानगरपालिकेत शिरत प्रशासनाला जाब विचारला। बुलढाण्यातील खामगावमध्ये निळकंठ नगर ते ईदगाह रस्त्यावरती खड्डे पाहायला मिळत आहेत। त्यामुळे रस्त्याच्या दुर्दशेमुळे एमआयएम आक्रमक झाली आहे। एमआयएमनं रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये बेशर्माची झाडं लावत नगरपालिकेचा निषेध केला आणि रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर मोठं आंदोलन उभारू असाही इशारा दिला। एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका केली आणि या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। खडसे आणि कुटुंबियांवरती पुण्यातल्या भोसरी एमआयडीसी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे। महाराष्ट्र विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी पुढची सुनावणीपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। या प्रकरणी आता 25 एप्रिलला सुनावणी होणार आहे। त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या सरकारला करता येणार नाहीत। चंद्रपूरच्या तापमानानं सलग 6व्या दिवशी सुद्धा उच्चांक गाठला। इथे 43.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। चंद्रपूरचं तापमान राज्यामध्ये सर्वाधिक असल्यामुळे उकाड्याने इथले नागरिक हैराण झाले। तापमानात वाढ होऊ लागल्यानं राज्यात विजेच्या मागणीत सुद्धा वाढ होऊ लागली आहे। मुंबईसह राज्यात या मागणीनं 28,000 मेगावॅटचा टप्पा पार केलाय, तर दुपारी सर्वाधिक विजेची मागणी वाढली आहे।
देशासह राज्यात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या घटली असून राज्यामध्ये 505 रुग्ण सापडलेत. सोमवारी दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून मुंबईमध्ये 131 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महिनाभरात 4,22,00,000 महिलांनी एसटी प्रवास केलाय. महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत 6 लाखांची भर पडली असून सर्वाधिक प्रतिसाद कोल्हापूर विभागाला मिळालाय. एसटीच्या लेखी सीमाभाग कर्नाटकात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशातच महामंडळ राबवत असलेल्या सवलतींपासून 865 गावांना वंचित राहावं लागतंय आणि महामंडळाच्या धोरणानुसार सर्व सवलती केवळ महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच लागू असून त्यामुळे सीमाभागांना वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आणि याचा सर्वाधिक फटका कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या हजारो प्रवाशांना बसतोय. मुंबईमध्ये नव्यानं सुरू झालेल्या 2 नवीन मेट्रोचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरती काय परिणाम झाला याचं विश्लेषण MMRDA करणार आहे. 4 टप्प्यात हा तांत्रिक अभ्यास केला जाईल. कांजूरमार्ग इथल्या मेट्रो 6 कारशेडसाठी प्रक्रिया सुरू आहे. कारशेडसाठी पुढील 3 महिन्यात काम सुरू करण्याचं नियोजन MMRDA कडून करण्यात आलं आणि त्यासाठी येत्या 15 दिवसात निविदा काढली जाणार आहे. मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात आलेल्या दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते आता खुले करण्यात येत आहेत. अलीकडेच हुतात्मा चौक आणि कफ परेड जवळचा रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे कुलाब्याला वळसा मारून जाणाऱ्यांचा त्रास वाचणार आहे. पुणे जिल्ह्यातील काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्यात आली आणि आजपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी सुधारित भाडेदर 31 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाडेदर 21 रुपये करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकारी डॉक्टर अजित शिंदे यांनी दिली. हडपसर भागाचा पाणीपुरवठा बुधवारी म्हणजे उद्या बंद राहणार आहे. तर गुरुवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. डोंबिवली पश्चिमेचा वीज पुरवठा आज सकाळी बंद असेल. पश्चिमेतील उच्च दाब वीज वाहिनी फीडरच्या देखभाल दुरुस्तीचं काम महावितरणच्या अधिकाऱ्यांना करायचं असल्यामुळे वीज पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत आज बंद असेल. मुंबईच्या मानखुर्द इथल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आणि या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बदलापूर शहरातील बस स्थानकाजवळच्या मुख्य नाल्यावरील पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटलेत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातील पोखर्णी रेल्वे स्थानकावरील सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अकोला परळी ही रेल्वे गाडी सुमारे 1.5 तास उभी ठेवण्यात आली आणि त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय. बेस्टच्या ताफ्यामध्ये 50 एसी डबल डेकर बसेस आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र बेस्टच्या ताफ्यात फक्त 2च इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस दाखल झाल्यात. उर्वरित बसेस आता केव्हा दाखल होणार हे अस्पष्ट आहे. ईडीचा वापर करून विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केला. मात्र विरोधकांची एकी तुटणार नाही असा ठाम विश्वास राऊतांनी व्यक्त केला. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यावरती जावयानं गोळीबार केला. सुनील भोईटे असं गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय. उल्हासनगरच्या शांतीनगर भागामध्ये एका बेकरीत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. सुदैवाने या जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलं. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत तब्बल 14 जणांवरती पिसाळलेल्या लांडग्यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पाड्यातील 14 जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. देशातील IIT, NIT राष्ट्रीय स्तरावरील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी JEE ॲडव्हान्स परीक्षा 4 जूनला होणार आहे. या परीक्षेसाठी 30 एप्रिलपासून अर्ज करता येणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील 2 गावांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन वाघांच्या आगमनाचा गावकऱ्यांना अलर्ट मिळणार आहे आणि जंगलातून एखादा वाघ जर गाव आणि शहराकडे निघाला तर थर्मल लहरींद्वारे अलर्ट मिळेल अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं स्थानकं आणि कारशेड भंगारमुक्त मोहीम सुरू केली. अडगळीमध्ये पडलेल्या भंगार विक्रीतून रेल्वेला 483 कोटी रुपये मिळालेत. भंगार विक्रीतून तिजोरीमध्ये भर पडली असून स्थानकं आणि कारशेड सुद्धा स्वच्छ व्हायला मदत मिळाल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर झालंय. 3 जूनला मुक्ताईनगरहून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. सुमारे 700 किलोमीटरचं अंतर कापून 29 जूनपूर्वी पालखी पंढरपूरला पोहोचेल.
भुसावळमध्ये शिखर एनजीओ आणि पोलीस प्रशासनाकडून इफ्तारचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी आमदार सावकारेंसह महत्त्वाचे नेते आणि समाजातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या। या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। नवी मुंबई एपीएमसीत हापूस आवक घटली असून इतर राज्यातील आंब्यांची आवक वाढतीये। मागणीच्या तुलनेत हापूस कमी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचा कल इतर राज्यातून आलेल्या आंबा खरेदीकडे आहे। मनमाडमध्ये एका फेसबुक पोस्टवरून चांगलाच राडा झाला। विहीर मंजूर होऊन सुद्धा सरपंच सही करत नाही अशी फेसबुक पोस्ट टाकल्याचा राग मनात धरून सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी तक्रार करणाऱ्याच्या दुकानात जाऊन त्याला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय। चांदवडच्या खडक ओझर इथला हा प्रकार आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेसह मावळात वादळी वाऱ्याबरोबरच मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली होती। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला तर जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीवरती याचा परिणाम झाला होता। बीडच्या गेवराई तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली आहे। मेकअपचा आरसा अंगावरती पडल्यानं गळ्यामध्ये टाच घुसून एका 5 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। भिवंडीतल्या नागावमध्ये हॉटेलमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून 2 जणांनी हॉटेलमध्ये शिरून शटर बंद करून मालकावरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये हॉटेल मालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल झालाय। संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिसांनी दुचाकी चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आणलंय। या प्रकरणी 5 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 16 दुचाकी जप्त केल्या आहेत। काँग्रेस समितीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मातोश्रीवरती येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंनी दिल्लीला यावं आणि त्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्रात येतील असं त्यांनी म्हटलं। विरोधी पक्षनेते अजित पवार येत्या काही दिवसात भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। अशातच अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं। आता यावरती अजितदादांनी मौन सोडलं असून मी मुंबईतच असल्याचं स्पष्ट केलं। शरद पवार साहेबांनंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार हे एकमेव नेते आहेत जे पक्षाचं नेतृत्व करू शकतात। त्यामुळे अजितदादा गेले तर पक्षात कुणी उरणार नाही आणि त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नाशिकमधील आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली। अजित पवार हे 33 महिन्यांच्या सरकारला कंटाळले होते आणि त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता। त्यामुळे लवकरच अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन सरकारला पाठिंबा देतील असा दावा रवी राणांनी केला। राष्ट्रवादी फुटण्याच्या शक्यतेनं भाजप शिवसेना महायुतीत चैतन्याचं वातावरण आहे। महायुतीचं संख्याबळ 250 वरती नेण्याचं लक्ष्य असल्याचं शिवसेना नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं। राजकीय भूकंपाबाबत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडी भक्कम राहणार असल्याचं म्हणतात आणि आम्ही एकजूट असून कोणतीही अडचण नाही असं ते म्हणाले। अजित पवार हे राज्यातील कणखर नेतृत्व असून शिंदे फडणवीस यांच्या विकासाच्या इंजिनला तिसरं इंजिन जोडलं गेल्यास विकासाची गती आणखी वाढेल अशी प्रतिक्रिया कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिलं। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।